आपण 5 काउंट करणार आहोत. 5 काउंट नंतर पहिला चेंडू हा खेळपट्टीवर पडणार आहे. ऑल सेट झाले. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. टाळ्यांच्या गजरात दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. क्या बात है यार, सुपर. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. यावेळेस पहिला चेंडू ऑन साईडला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक या झेल खाली अजित चुकी करत नाहीये. पहिल्या चेंडूवर बिग फिश, बड़ी मछली जाल में फंसती हुई. साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. यहाँ पे दुख दर्द भरे पड़े हैं लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. हे आपण सातत्याने बघितलंय. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला वळवलं जाते. स्कोर लेगच्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धावेवर समाधान या ठिकाणी व्यक्त केलं जाईल. एकेरी धावणीशी धावफलक जाऊन पोहोचले 5 या अंकांवर. 6 चेंडूमध्ये आपण बघू शकताय 6 षटकार जर आले तर 10,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. हरेश्वर यांच्याकडनं सदानंद जाधव याकरिता लागलं गेलंय. खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर मोठा धक्का दिला गेला. तदनंतर आपण बघू शकता दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. यावेळेस ड्राइव्ह केलं जातं. इनसाइड आउटचा फटका, अप ड्राइव्ह सुंदर पद्धतीने चेंडू निघून गेलाय. डीप कव्हरच्या रिजन मध्ये फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. गुड क्रिकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या तिहेरी धावेनिशी धावफलक 8 या अंकांवर जाऊन पोहोचलंय. 8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावा. सुंदर पद्धतीने प्रत्येक धावे गणिक, प्रत्येक रन्स गणिक, संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. कारण की नक्कीच श्रीकृष्णाने सांगितलेली गोष्ट की आयुष्यात आपण देवदेव करत बसण्यापेक्षा एक चांगलं काम करा, चांगलं व्यक्ती म्हणून आपण या समाजात वावरा. नक्कीच मात्र यश तुमच्या पदरामध्ये पडेल. डान्सिंग द ट्रॅक ऑन साइडला शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी धावेनिशी धावफलक हलतं ठेवलं जाते. 9 या अंकांवर 9 रन्स ऑन बोर्ड, 9 धावा. अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली हा संघ आपण बघतोय आजच्या दिवसातून क्वालिफाय झाला आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये, कारण की मोठमोठ्या संघांना मात्र नमून इथपर्यंत पोहोचलाय आणि खूप चांगला खेळ आकारला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना षटक समाप्तीची घोषणा. 1 षटकांचा खेळ अद्यावत होतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा 9 या अंकांवर.
डाऊट. अक्षय याला मात्र 1 डाऊन आणलं होतं परंतु जास्त काही करू शकला नाही आणि यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशेला बॅक टू द पव्हिलियन. हा दुसरा धक्का डीजेबी जाधवपाडा या संघाला. नक्कीच महेश आपण बघू शकतायत गोलंदाजी मार्कवर. प्रवीण याला पण बघताय. बॅट चेंज लागली जाते. यष्टी रक्षक याने काय जबरदस्त ॲक्युरसी दाखवलंय. खूप चांगल्या पद्धतीने सर्कस मध्ये आपण जगलर बघितले असतील परंतु क्रिकेटमध्ये या पद्धतीच्या जगलर आपण बघतोय. सुपर झेल फलंदाज बाद. एक धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाते. एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 10 या अंकांवर. 10 रन्स ऑन बोर्ड, 10 धावा. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण बघू शकताय जवळजवळ 8 विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने लागल्या गेल्या. जवळजवळ या 4 दिवसांमध्ये नक्कीच हा रेकॉर्ड घडला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या 8 हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅटची एज आणि 1 धाव आणि एकेरी धावेनिशी धावफलक 11 या धावसंख्येवर. इथून मात्र धावसंख्येला आकार द्यावा लागेल. कुठल्या तरी एका फलंदाजाला रिस्क घ्यावी लागेल. बघायचं इथून मात्र 25 प्लस जर धावा झाल्या स्कोर कार्डवर अद्यापही 1 षटक आहे आणि आतापर्यंत धावफलक 11 धावा. नक्कीच जर 25 प्लस धावा झाल्या तर नो डाऊट एक सामना बघायला मिळेल. कारण की गोलंदाजी सुद्धा तेवढ्याच ताकदीची आहे डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा या संघाची. परंतु इथून मात्र तुम्हाला धावा चांगल्या पद्धतीने लावाव्या लागतील स्कोर कार्डवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. एवढेच लेग ग्लास करण्याचा प्रयत्न. लाईन अचूक नाहीये. पंच दर्शवतात वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा. एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. इथून प्रत्येक धावे गणिक. थोडंसं बघायचं झालं तर दबाव, प्रेशर, तडपण आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. क्रॉस लाईनने खेळतायत. मेरिटनुसार खेळणं खूप गरजेची गोष्ट आहे. अविनाश याला मात्र सामंजस्यपणे खेळ आकारावा लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण की एक एंडने सदानंद आहे. जास्तीत जास्त सदानंद हा स्ट्राईकवर राहील तर चांगली गोष्ट आहे डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा या संघाकरिता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिझनला लॉंग चेस. क्षेत्ररक्षक तैनात आहे या गोष्टीकरिता. बघा प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवले कर्णधाराने आणि हे प्रेझेन्स ऑफ माइंड ऍक्टिव्ह असणं खूप गरजेची गोष्ट. षटक समाप्तीची घोषणा आणि नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 14 या धावसंख्येवर. इथून जर नक्कीच बघायचं झालं तर जवळजवळ जर 10 धावा आल्या या षटकामध्ये तो नो डाऊट एक कन्व्हिन्सिंग टोटल पर्यंत पोहोचेल. कारण की आतापर्यंत एक कन्व्हिन्सिंग टोटल पर्यंत पोहोचत असताना थोडीशी पडझड आपल्याला बघायला मिळते प्रत्येक धावे गणिक. म्हणूनच शांताराम नांदगावकर सरांनी म्हटलं आहे ना आपल्या कवितेमध्ये
की या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. विशाल ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येता जपुणी, जमिवशी आपली तू खेळी. काळ करे बघ गोलंदाजी, संकटे चेंडू फेकी, सभोवताली झेल गावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तरच तुझला मिळेल एक धाव. कठीण आली चालाक जो जो, तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. सुंदर अशी कविता शांताराम नांदगावकर सरांची आपण कविता बोलतो आणि याचे बोल असं ब्लास्टर सुनील गावस्कर यांच्या माध्यमातून ऑन साइडला चेंडूला वळवलं इंटू द गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस ॲक्युरेसी नाहीये, झेल सुटला जातोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, बघायचंय यावेळेस दुसरी धाव परिपूर्ण केली जाईल नो डाऊट. आणि 2 धावा, ऑक्सिजन लेवल वाढला जाईल, कॉन्फिडन्स लेवल वाढला जाईल नो डाऊट. आणि दुहेरीने संघाचा आकडा आपण बघू शकतो 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा. बघायचं इथून कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये 16 या धावसंख्येवर स्कोर कार्ड. इथून मात्र एक मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो मोठा फटका खेळला जाईल का? सदानंद जाधव नो डाऊट एक चांगला खेळाडू आहे, परंतु इथे आपल्या संघाला खरी गरज आहे एक मोठ्या फटक्याची. परंतु अजून सुद्धा 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन रिस्क घ्यावी लागेल. सदानंद याला 16 या धावसंख्येवर स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस आकुटप्याच्या चेंडूला फोर्स केलंय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये पकडले गेलेत. सदानंद शेवटच्या मोमेंट पर्यंत होते, परंतु बाद होऊन तंबूच्या आशाला आणखी एक धक्का. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. आणि धावफलक आपण बघू शकता 16 या अंकांवर जाऊन पोहोचले. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा. या 4 दिवसांमध्ये गुणलेखकांच्या माध्यमातून मला खूप चांगली साथ लाभली. कल्पेश, थँक्यू सो मच. ऑन साइडला यावेळेस आपण बघू शकता फटका इंटू द गॅप आहे. क्षेत्ररक्षक बॅकअप देत आहेत, दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला यावेळेस 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन बोर्ड. म्हणून मी म्हटलं होतं की रिस्क घ्यावी लागेल, परंतु कॅल्क्युलेशन. जिथे क्षेत्ररक्षक होता त्या दिशेने खेळला सदानंद आणि बाद होऊन तंबूच्या आशेला, परंतु इथे मात्र तुमच्या जवळ फक्त आणि फक्त 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडू मध्ये बघायचं कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. ऑन साइडला टायमिंग व्यवस्थित झालंय, फटका क्रॉस द लाईन, क्या जबरदस्त पॉवरफुल स्ट्रोक. महत्वाच्या क्षणी महत्वाचा बिग 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 ब्लास्ट. 6 धावा. कि हम भी किसी से कम नहीं. सुंदर फटका. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो. यावेळेस फाईन लेगच्या रिझन मध्ये 1 धाव परिपूर्ण केले. 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का बघायचं झालं तर यावेळेस कुठला खेळाडू बाद होईल. नक्कीच खेळाडू बाद आहे. 2 धावा या अर्जित केल्या जातील आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोचलाय 26 या अंकांवर. 26 रन्स ऑन बोर्ड, 26 धावा. अद्यापही आपण बघू शकतायत 1 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 26 धावा या स्कोर कार्डवर. ज्या धावींची गरज होती, मी म्हटलं होतं की जर 25 धावा लागल्या
तर एक चांगला सामना बघायला मिळेल. परंतु इथे बघायचं झालं तर 25+ या धावा लागल्या गेल्यात. 26 या धावसंख्येवर कुठला खेळाडू बाद होईल. नक्कीच प्रमोद याला बाद व्हावं लागतंय, कारण की बॅट मात्र स्लाइड झाली नाही. 26 या धावसंख्येवर स्कोर कार्ड. 26 रन्स ऑन बोर्ड, 26 धावा. एक फटका आणि त्या फटक्यानंतर पूर्णपणे डगआउट चार्जअप झालंय, कारण की माहिती आहे आमच्यामध्ये ती गोलंदाजी आहे आणि आम्ही मात्र या धावा डिपेंड करून दाखवू असा मात्र संदेश तर दिलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. चला नवीन फलंदाज वॉर्मअप करत या, मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका. चला कांतील वॉर्मअप करत या. 26 रन्स ऑन बोर्ड. जर शेवटच्या चेंडूवर 6 आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज अनंत चिमडा यांच्याकडनं लागलं जात आहे. एक षटकार मारा आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज. पण खऱ्या अर्थाने इथे गरज आहे. जवळजवळ 26 धावा आल्यात स्कोर कार्डवर. बघायचं आहे या ट्रॉफीवर, आणि खऱ्या अर्थाने मात्र या ट्रॉफी सुद्धा खूप चांगल्या आहेत आणि कौतुक करावं लागेल ओम साई 11 ठाणेकर पाडा या आयोजकांचं. खूप चांगल्या ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्या आहेत आणि खूप चांगली मेहनत सुद्धा घेतली या स्पर्धेसाठी, कारण की नक्कीच आमच्या सर्वांचं मात्र या ठिकाणी त्यांनी विशेष करून मात्र खूप चांगल्या पद्धतीने आवभगत केले असंच म्हणावं लागेल. वेळेवर नाश्ता वेळेवर जेवण असंच म्हणावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने थँक्यू सो मच. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळत वेगाने, फेकी अचूक नाहीये. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि या ठिकाणी बघायचं झालं तर नक्कीच 2च धावा. 28 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. अर्थातच जिंकण्याकरिता लक्ष आहे 29 धावेंचं, आणि ज्या मात्र धावा हव्या होत्या डीजेव्ही स्पोर्ट्स जाधवपाडा या संघाला, त्या धावा मात्र बोर्डवर लागल्या गेल्यात. कारण की ज्या पद्धतीने आपण बघू शकताय तर 28 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 29 धावेंचं लक्ष हे समोर आहे आणि बघायचं आहे नाण्याची एक बाजू आपण पडताळली आहे, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा पडताळणं तेवढेच गरजेची गोष्ट आहे. कारण की क्रिकेट इज अ अनसर्टनिटी गेम. जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट, किंतु परंतुचा खेळ म्हणजेच क्रिकेट. बघायचं या 18 चेंडूंमध्ये 29 धावा परिपूर्ण केल्या जातील का, आणि कुठला संघ आजच्या दिवसामधून अंतिम संघ ठरेल आणि या ट्रॉफीवर मात्र आपलं नाव कोरणार आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया आजच्या सामन्यातील अंतिम सामन्याकडे. धन्यवाद.
ते 25 प्लस धावा आल्या. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह झाले. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बघायचं झालं तर सुंदर डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर ॲक्युरेट लाईन लेनने चेंडू निघून जातोय आणि नक्कीच बाउन्सरने मात्र स्वागत केलं जाते यावेळेस प्रवीणचं. खूप चांगल्या पद्धतीने मात्र आपण बघू शकतायत 2 चेंडू हाताळले गेलेत. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर महेंद्र. यावेळेस ऑन साइडला फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस कांतीला आपल्याला बघायला मिळतोय, चुकी होत नाहीये. आणखी एक धक्का, क्या बात आहे, सुपर बॉलिंग, फलंदाज बाद. आतमध्ये अजय भोईर याला पण बघताय. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर विकेट. पूर्णपणे आपण बघू शकतायत गोलंदाजच्या माध्यमातून प्रश्न उत्तर या ठिकाणी विचारले जात आहेत. नच बलीय त्या पद्धतीची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत. महेंद्र यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकताय. चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी आपण बघू शकतात. आणि नक्कीच टाळ्यांचा गजर प्रत्येक डॉट बॉल साठी, प्रत्येक विकेट साठी. कारण की पाठीराखी आपण बघू शकता डीजेबी स्पोर्ट जाधवपाडाचे खूप जास्त प्रमाणात आणि खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस सहकार्य आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 गडी बाद. आतापर्यंत डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट आल्यात. ब्लॉकरला डिलिव्हरी हाताळली गेली सुंदर पद्धतीने. सुपर, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. ब्रह्मास्त्र यूज केलं जात आहे शेवटच्या षटकामध्ये. काही जबरदस्त पद्धतीने यावेळेस आपण बघतोय 5 चेंडू हाताळून झालेत आणि आतापर्यंत महेंद्र 2 विकेट घेतल्यात. आतापर्यंत 1 विकेट मेडन टेकर ओव्हर आपण बघितलं या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस बॅटची एज लागली आहे, फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, ॲक्युरसी दर्शवली. अर्थातच 1 धाव परिपूर्ण केली जाते. म्हणून मी म्हटलं होतं की ही क्रिकेट आहे जरतरचा खेळ. कारण की सुरुवातीला जेव्हा विकेट गेल्या होत्या जाधवपाडा या संघाच्या तिथे मात्र कुठेतरी दबाव, प्रेशर, दडपण. परंतु जिथे मात्र प्रमोदने षटकार मारला तिथून पूर्णपणे डगआउट चार्जअप झालं. आणि पुन्हा एकदा आपण बघू शकता या सामन्यामध्ये एक व्यवस्थित पद्धतीने आलेत. आता मात्र जिंकण्याकरिता चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. प्रत्येक षटकागणिक आपण बघतोय 14ची सरासरी राखली जाते. या स्पर्धेला एक प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांच्या मार्फत दिला जातोय. मोठ्या गर्दीने मात्र प्रेक्षक वर्ग दोन्ही स्टँड खचाखच भरलेले आपण बघू शकतोय. व्यासपीठ सुद्धा आपण बघतोय. व्यासपीठाच्या दिशेच्या मागे आजूबाजूला चहू बाजूने प्रेक्षक वर्ग, तदनंतर आमचे आयोजक मात्र बाउंड्री लाईनच्या ताबेवर आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीने मात्र आयोजन ऑल इज वेल अशी स्पर्धा. सेकंड स्पेल मध्ये सदानंद ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 1च धावेवर समाधान व्यक्त केलं जाईल. एकेरीने धावफलक जाऊन पोहोचले 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन बोर्ड. अजूनही सामना संपलेला नाहीये असं म्हणावं लागेल. कारण की जवळजवळ बघायचं झालं तर 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 27 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. 11 चेंडू 27 धावा. यावेळेस स्ट्राईक एंडला बॅटर सचिन. नो डाऊट सचिन आतापर्यंत चांगले खेळल्यात सकाळच्या सत्रापासून. इथून कशा पद्धतीची फलंदाजी आकारली जाईल, परंतु लाईन अचूक आहे. सुपर गोलंदाजी. पहिला गोलंदाज आपण बघितला तिखट मारा करत होता, तर इथे मात्र कंजूस मारे सदानंद जाधव. गुड बॉलिंग. 2 या धावसंख्येवर 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत स्कोर कार्ड आपण बघू शकता 2 या धावेंवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज. राईट आर्म ओ द विकेटने. यावेळेस सुंदर बघितलं गेलं शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. ॲक्युरसी दर्शवली जाते आणि जागते रहो असा संदेश दिला जातोय. सदानंद जाधव काही जबरदस्त पद्धतीने
यावेळेस बाउन्सर आपल्याला बघायला मिळाला योग्य त्या हाईटवर आणि ॲक्युरेसीने मात्र गॅदर केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सदानंद. राईट आर्म ओ द विकेटने. यावेळेस आपण बघतोय पूर्णपणे डॉमिनेशन. पहिल्या चेंडूवर एक धाव, तदनंतर तिन्ही चेंडू आपण बघतोय डॉट डॉट डॉट. पिन ड्रॉप सायलेन्स डगआउट मध्ये आपण बघू शकताय. आतापर्यंत बघू शकताय 2 धावा फक्त आणि फक्त 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 2 कन्व्हिन्सिंग स्ट्रोकची गरज असेल. बघायचे ते कन्व्हिन्सिंग स्ट्रोक बघायला मिळतील का. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय डॉट. सुंदर गोलंदाजी, सुपर बॉलिंग. संध्याकाळच्या सत्रामध्ये ढूंढो ढूंढो रे साजना. माराल तर माराल कुठे. कुठल्याही पद्धतीचे मोठे स्ट्रोक खेळून देत नाहीये. कुठल्याही पद्धतीमध्ये आपण बघतोय सिंगल डबल धाव येत नाहीये. आणि चांगल्या स्थितीमध्ये या सामन्यामध्ये येत असताना आतापर्यंत स्कोर कार्ड 2 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, सुपर बॉलिंग, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग आहे सदानंद जाधव. 2 या धावसंख्येवर आपण बघू शकता स्कोर कार्ड. फक्त आणि फक्त अर्थातच जिंकण्याकरिता चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. बघायचंय 6 चेंडूंमध्ये 27 धावा परिपूर्ण केल्या जातील का. मित्रांनो, एकदा हे षटक आवडलं असेल तर या षटकासाठी एकदा जोरदार टाळ्या. सुपर गोलंदाजी, 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 27 धावांचं लक्ष्य. आहे 27 धावेंचं. बघायचं आहे बॅटिंग स्टँड्सवर फलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस पूर्णपणे कम्प्लिटली डॉमिनेशन आपण बघतोय. पूर्णपणे आपण बघू शकता डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय आधार कार्डवर पिनकोड लागले जातात त्याच पद्धतीने स्कोर कार्डवर पिनकोड लागले गेलेत असं म्हटलं तर वाव्य ठरणार आहे. कारण की आतापर्यंत फलंदाजी थोडीशी कोलॅप्स होत असताना आपण बघू शकताय. यावेळी शिवाय आपण बघू शकताय मिनी हेलिकॉप्टर आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला. बॅक टू द पवेलियन. बाद. यावेळेस ऑन साइडला फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक या झेल खाली. आणखी एक धक्का. क्या बात है यार. सुपर गोलंदाजी. फलंदाज बाद.
पद्धतीने आपण म्हणतोय ना ट्रॅफिक सिग्नलवर गाड्या थांबतात त्याच पद्धतीने या गाड्या थांबत असताना एकामागोमाग एक खेळाडू आणि आतापर्यंत पूर्णपणे डॉमिनेशन हे मात्र बघायला मिळत आहे. विकेट हॅट्रिक 9वी विकेट हॅट्रिक टेकर बघायला मिळेल का? पंकज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पूर्णपणे डगआउट चार्ज आहे खूप चांगल्या पद्धतीने. सेट ड्राइव आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात. विकेट हॅट्रिक नो डाउट. क्या बात है यार. सुपर गोलंदाजी. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. हर्ष उल्हास टाळ्यांचा गजर. फलंदाज बाद. चला जाधव पण एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. क्या बात है. पहिल्या चेंडूवर डॉट बॉल तदनंतर लगातार 3 चेंडूवर 3 विकेट आणि 9वा विकेट हॅट्रिक टेकर पंकज जाधव. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकतायत. चेंडू निघून जाते डॉट. अजूनही एक चेंडूचा खेळ शेष आहे आणि या एक चेंडू नंतर मैदानाच्या आतमध्ये बघायचं आहे कशा पद्धतीने हर्ष उल्हास केला जाईल. परंतु कोणाला जास्त इजा होऊ नये याकडे दुर्लक्ष नका करू खेळाडू मित्रांनो. मेडन ओव्हर होईल का? मेडन ओव्हर तर नाही आहे परंतु नक्कीच या ठिकाणी विजयी होतोय. ही स्पर्धा गाजवली आहे नो डाऊट. आई गावदेवी डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा या संघाने विनर या स्पर्धेचा